नमस्कार मित्रहो, काही दिवसांपूर्वी पेणमधील भोगेश्वरी नदीच्या काठावर एक सुंदर वडाचं झाड लावलं होतं। ते झाड अतिशय सुंदर पद्धतीने बहरलं होतं। याचा आपल्याला अंदाज यावा म्हणून या झाडाचे पूर्वीचे काही फोटोज हे मी आता आपल्यासोबत शेअर करतोय। पाहिलात ना मित्रहो, हे वडाचं झाड किती सुंदर पद्धतीने बहरलं होतं। ते ह्या झाडाने जमिनीत तग धरून मूळ धरलं होतं आणि त्यालाच नवीन अंकुर फुटलेला होता। पण का कोण जाणे, कोणीतरी हा नवीन अंकुर खुडून टाकला आणि मग माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उभं माजलं की अरे, आता हे झाड वाढणार कसं, बहरणार कसं, जगणार कसं? पण माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निसर्गाने त्याच्या कृतीने करून दिलंय आणि ती कृती म्हणजे ह्या प्रत्येक पानामागे आलेली नवीन पालवी। या झाडाचा एक अंकुर खुडला असेल, पण निसर्गाने ह्याला 4 नवीन अंकुर, नवीन पालव्या दिलेल्या आहेत। अशाच पद्धतीने आपल्या आयुष्यात देखील होत असतं। कधी कधी आपल्याला वाटतं की अरे, आता पुढे मी जाणार कसं, पुढचा रस्ता मला दिसत नाहीये। अशा वेळी आपण शांतपणे परमेश्वराचं स्मरण करत राहायचं आणि आपली नित्य शुभ सत्कर्मे करत राहायची। ज्याप्रमाणे ह्या झाडाला पाणी घालण्याचं सत्कर्म आम्ही करत राहिलो, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात देखील आपली शुभ सत्कर्मे परमेश्वराच्या चिंतनात सदैव करत राहायची। म्हणजेच असे नवीन अंकुर, नवीन पालव्या किंवा नवीन रस्ते आपल्याला दिसू शकतात। आणि हाच धडा निसर्ग आपल्याला शिकवत असतो। आपण फक्त निसर्गाकडे बघण्याची दृष्टी अशा पद्धतीने सकारात्मक ठेवायची आणि अनुभवायची।